12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही। याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यम वर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ज्याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे। हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल। तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये 100% खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता, अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। 21व्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे। भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्याचसोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे। या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातनं आपल्याला पाहायला मिळतात।